श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केला जाणार आहे। हा पुरस्कार यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणून दिला जाणार आहे। श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर केला आहे। राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार 27 डिसेंबरला अमरावतीत होणाऱ्या मुख्य सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे। पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे। मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, प्रताप अडसड आणि रणधीर सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत। याच कार्यक्रमात विदर्भातील शेतकऱ्यांचा सन्मानही होणार आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निधीतून महिला शेतकऱ्याला शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून पुरुष शेतकऱ्याला स्वर्गीय शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार प्रदान केला जाणार असून दोनही पुरस्कारांचे स्वरूप 1 लाख रोख असे आहे। जयंती पर्वावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। मुख्य कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी होणार आहे। त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे भोयर साहेब, डॉक्टर पंकज भोयर साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय प्रताप जाधव साहेब यांच्यासोबतच जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे। त्यापूर्वी 25 डिसेंबर रोजी आंबा परिषद आयोजित करण्यात आलेली आहे।